हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी निघालो आहे आज ड्युटीला जायला. परत सकाळी आता जेवण वगैरे केलं आणि निघालो. आज जरा थंड वाटतं आहे म्हणून ते जॅकेट घालून घेतलं आहे. तर सकाळी मंदिरात गेलो, मंदिरात जरा बसलो. मग जरा निघता आज उशीर झालेला आहे आपल्याला. यायला आपल्या कल्पेश भाऊ मागून. तर आता मी जातो ड्युटीला. तिथं जरा उभा होतो, वेळ होता अजून थोडा त्याच्यासाठी. तर जरा निघूया. तर चला मित्रांनो, मी आता निघतोय घरी जायला. आज झालेला आहे आपल्याला उशीर. जरा निघता इथून आमची एक एंट्री पास पाहिजे बाकी होती, त्याच्यामुळे आम्हाला बँकेतून निघायला वेळ झाला. मग इथे माझ्या मित्राजवळ थांबला होता मी डेअरीवर. तर आता निघतो मी घरी जायला. अजून अंधार पडलं की मग रस्त्यानं मच्छर बिता. चला. हो गुच्ची पैसे आहे. तर आज आमच्यासोबत एक काय म्हणतात ते काय झालं, एक घटना घडली. आम्ही सकाळी बँकेत गेलो होतो, बँक ऑफ बडोदा. त्याच्यात ATM गेलो. ATM मध्ये QR कोड स्कॅन केला 10,000 रुपये काढायसाठी. पण 10,000 रुपये तर काही आले नाही, बँकेतून कट झाले. मग आम्ही नंतर बँकेच्या साहेबांकडे गेलो. साहेब बोलले की अर्ज द्या. मग आम्ही अर्ज लिहून गेलो. पण मग साहेब थांब रे. साहेब बोलले की अर्ज दिला साहेबांकडे. साहेब बोलले 24 तासानंतर द्या, 48 तासात तुमचे पैसे परत येतील. पण अर्ज तुम्ही 24 तासानंतर द्या. मग आम्ही आता उद्याच्या दिवशी परत जाऊ आणि साहेबांकडे अर्ज देऊ. आमचे पैसे तर काही बारे अजून परत आले नाही. मग आम्ही त्याच्यावर 5-5 हजाराची लिमिट लावलेली होती ATMवर. 5-5 हजार रुपये 5-5 हजाराचे पैसे काढले आम्ही. 50,000 रुपये. खूप त्रास झाला, पण काढून घेतले पैसे. आता उद्याच्या दिवशी परत जाऊ आणि बघू. तुम्ही कधी QR कोड स्कॅन करून ATM वरून पैसे काढायचा विचार करत असाल तर रिस्की आहे. तुमच्या रिस्कवर काढा. शक्यतो साहेबांनी आम्हाला सांगितलं की QR कोड स्कॅन करून पैसे काढू नका सध्या तरी. तर साहेब काय सांगतील त्याच्यावर बघू त्याच्या दिवशी. हे निघाले अशा गाड्या दोघी. हे निघाले, आम्ही निघतायला वाघोद्याला जायला. तर चला मित्रांनो, भेटू आम्ही रस पेता पेता. तर मित्रांनो, चला आता झाली रात्र. आम्ही आले वागदावून रस पिऊन. म्हणजे आले की व्हायचेच आहे. आम्ही पण इथं बसलेले होते, जरा गप्पा गोष्टी चालू होत्या आम्ही घरी. तर हा आजचा ब्लॉग इथे संपवतो. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. चला बाय, जाऊ, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.